हेअरकट करते, शॉर्टच करणार आहे, लॉंग तर नाही ठेवणार. कियारा कियारा तुला करायचं? हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी व्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इथे मी बांधलेलं आहे, बघू शकता. तर मोठंच गाडी जायचं ना, नको ना बांधू. तर अगं लगेच येऊ आम्ही. गरम होतं गरम. तर आता ऊन आहे, आता आम्ही चाललेलो आहे हेअर कटसाठी. मी चालली आहे आज हेअर कट करणार आणि कसा करते ते तुम्हाला डायरेक्ट दाखवेलच. कियारा पण मागे लागली आणि जाऊदे, विहान इथंच थांबतोय. खूप ऊन आहे तर वैभव ही मोठीच गाडी ह्या, कारण काही नाही, मोकळाचा रस्ता आहे, काही मेन रोडला जायचं नाही, संध्याकाळी वगैरे बघू. तर चला मध्ये जात होती, पण आता मी दुसरीकडे जाणार आहे. PB सॅलून काहीतरी आहे गंगापूर रोडला. तर बघते तिथे माझ्या बहिणीने केली हेअरकट, तिथे करून बघते. इथं आता गाडीच हे करताना करता खूपच ऊन आहे, बंद झाला मोठ्या गाडीत आलो बाबा. बघू आता कसं हेअरकट करते, शॉर्टच करणार आहे, लॉंग तर नाही ठेवणार. PBR ना हेअर सलून. तर आलेली आहे PBR हेअर युनिसेक्स सलून. तर असं आहे, बघू शकता. असं आलेली आहे, एकच हेअरकट बाकी आहे. एक नंबर आहे. एक झाला पण माझे हेअरकट बरं आहे, गर्दी नाही असतं. तर बघू शकता ना एक तर घरी आलो आणि असा हेअर कट केलेला आहे आणि खूप बाउन्सी करून दिलेला आहे. मला असे ना चपटेच आवडतात, पण मग जसं मी सांगितलं तसं हेअर कट केला आहे. फक्त ते आता वळून दिले म्हणून ते फुगले जास्त. बघू शकता. आणि असं पण करू शकते मी, असं क्लिप पण लावू शकते.
असं अजून अशी पोनी पण घालू शकते, म्हणजे एवढे ठेवलेले आहे केस मोठे, जास्त लहान नाही केले, फक्त ते आता बाउन्सी केली गोल गोल वळून म्हणून ते वरती वळालेले आहे. जेव्हा सरळ करेल ना माझे रोजचे रेल तर ते थोडे सरळ होतील, पण आता ना आज थोडेसे वळून दिलेले आहेत. तर असा हेअर कट केलेला आहे फायनली आज. भरपूर मोठे केस होते झाले ते, आणि गळायचे केस मेन म्हणजे, म्हणून मग मी केसांना जेवढं आपण कट केलं किंवा ट्रिमिंग करत राहिलो तेवढे हेल्दी केस होतात आणि जाड केस होतात, गळणं कमी थांबतं. तर असा हेअर कट केलेला आहे. कसं वाटतं ते नक्की सांगा तुम्हाला. तर इथं आता क्लिप लावून घेते तेव्हा जरा बरं वाटेल, नाही तर पुढेच येत आहे नसते समोरचे छोटे करून टाकले मी, एवढे हेच केलेले आहे. कसं वाटतं ते नक्की सांगा. चला आता मी चहा वगैरे ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी. आता इथे दूध तापत ठेवलेले, चहा ठेवते आणि तेच संध्याकाळी बघू जायचे बाहेर, अजून थोडंसं काम आहे. सगळ्या आता वस्तू घेऊन झाल्या आहे माझ्या लग्नामध्ये ज्या घालायच्या आहेत त्या. बाकी मग दुसरं मेकअपचं थोडं 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत. तुम्हाला पहिल्यांदा वेगळंच वाटत असेल केस कट केले तर, असं थोडं चेहरा वेगळा वाटत असेल, पण सवय होऊन जाईल हळूहळू. चला आता चहा वगैरे ठेवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर क्लिप लावून घेतले, पुढे येतात केस. जेव्हा नवीन नवीन कापून तेव्हा खूप बाउन्सी होऊन नसे पुढे येतात डोळ्यासमोर, पण हे क्लिप्स लावले मी सध्या. इथे चहा ठेवलेला आहे. चला मस्त आता, आणि मोकळं वाटतंय खूप दिवसांनी. मला ना छोट्याच केसांची सवय, तुम्ही म्हणत असले एवढे कसं काय छोटे करून टाकले वगैरे, पण मग मला ना शॉर्ट हेअरची, आता हे तरी मोठे नाही तर मला खूप शॉर्ट हेअर, मी तर शॉर्ट हेअरच ठेवते आणि 2-3 महिन्यात माझे इतके वाढून जातात केस. तर नेहमी शॉर्टच असतात माझे केस. तुम्ही मागचे ब्लॉग बघत असाल तर मागच्या ब्लॉगमध्ये पण मी एकदम शॉर्ट केस आहे माझे. तर म्हणून मला काही वाटत नाही की एवढे मोठे केस कट केले काही वाटतं का वगैरे, काहीच नाही वाटत मला. चला आता चहा वगैरे होतोय मस्त आणि मी बोलते. तर कालचा व्लॉग बघितला असेल तुम्ही, तर मी हेअर कट केलेला. तर हेअर कट पण ना म्हणजे बघू शकता असा झालेला आहे, आणि मला आधी आवडला खूप वगैरे, पण मग मी ना नेहमी हबीब्समध्ये करते आणि हबीब्समध्ये एकदम बेस्ट हेअर कट करता. तर मी नवीन ठिकाणी गेली, काय म्हणतं आपलं, आधी छान वाटलं मला, मस्त वाटलं एकदम मस्त छान वगैरे. पण जेव्हा माझे सेट केस झाले म्हणजे सरळ जसे आहे तसेच झाले, तर मग तो मला खालीवर थोडासा वाटायला लागला. तर पण काही नाही, आता लवकर वाढून येतं माझ्या 1 महिन्यात. मी आता पोणी घालून घेतली, बघू शकता अशी पोणी घालून घेते घरामध्ये, कारण ना मला एकदम शॉर्ट म्हणजे एवढा शॉर्ट पाहिजे होता, पण तो नीट झालाच नाही. आणि मोठा शॉर्ट झालाय, छान मस्त वळवले वगैरे, छान बाउन्सी झालेले आहेत. पण जेव्हा आपण धुवून वगैरे करतो ना केस, हे नेहमीचे आपल्या टेक्स्चरमध्ये केस येतात ना, तेव्हा कळतो की कसा हेअरकट झालेला आहे. तर तेच मला काही आवडलं नाही, म्हणजे एवढं. तिथे मी आता नाही जाणार परत, मला हबीब्समध्ये तिथेच छान हेअरकट होतो नेहमी. तर मी आता ना मस्त वाढवणार 1-2 महिने आणि डायरेक्ट हेअर ट्रीटमेंट घेणार, काहीतरी स्मूदनिंग किंवा स्मूदनिंगपेक्षा नॅनोप्लास्टिया असं काहीतरी, केराटिन वगैरे असं काहीतरी ट्रीटमेंट घेईल आणि हेअरकट नाही करणार. थोडासा करेल तर एकदम सरळ जो असतो ना सिम्पलवाला तसाच करून घेईल. तर असं झालेला होता हेअरकट, पण छान दिसत होता. मोकळे केस सोडले का छान दिसतात, पण मला तसा जसा पाहिजे तसा नाही मिळाला. पण जाऊ द्या, वाढून येतात केस पटापट. तर तेच आलो घरी. रात्री मला काही व्हिडिओ शूट करता नाही आला, स्वयंपाक वगैरे झाला आणि रात्री थोडंसं बाहेर गेलो होतो, ते दाखवलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आज म्हटलं चला बोलू तुमच्याशी, की आज असं चाललंय गाणं म्हणणं माईकवर. तर चला व्हिडिओ इथे एंड करते. आणि कसा वाटला माझा हेअरकट नक्की सांगा, आवडला आहे का हेअरकट, आणि नाही आवडला तरी मला कमेंट करून सांगा. चला व्लॉग इथे एंड करते, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.